मुंबईतून एक महत्त्वाची घडामोड आहे। एल्फिन्स्टन ब्रिजच्या पाडकामाला आता सुरुवात झालेली आहे। एक महत्त्वाची घडामोड, इथल्या स्थानिकांचा याला विरोध। एल्फिन्स्टन पुलाच्या पाडकामाला आता सुरुवात झालेली आहे। पर्यायी ब्रिजचा वापर करण्याचं आवाहन या ठिकाणी करण्यात आलंय। आपण ही दृश्य पाहतोय। एल्फिन्स्टन ब्रिजच्या पाडकामाला सुरुवात झालेली आहे। या संपूर्ण परिसरात मोठा बंदोबस्त या ठिकाणी आपण पाहतोय। पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। तर एल्फिन्स्टन पुलाच्या पाडकामाला आता सुरुवात झालेली आहे। शिवडी वरळी उन्नत मार्गासाठी आता एल्फिन्स्टनचा हा ब्रिज पाडला जातोय। या ठिकाणी एल्फिन्स्टन पुलाच्या पाडकामाला सुरुवात झालेली आहे। जेसीबी दाखल झालेले आहेत। अधिक या सगळ्या संदर्भात आपण बोलूया आपले प्रतिनिधी अक्षय मंकणी यांच्याशी। अक्षय, ही दृश्य आपण पाहतोय, पाडकामाला सुरुवात झाली, अपडेट्स काय? श्रुती, सध्या आपण एल्फिन्स्टन ब्रिज जवळ आहोत आणि आपण ही संपूर्ण दृश्य पाहू शकतो। एल्फिन्स्टन ब्रिजच्या या पूर्वेकडच्या आपण भागात आहोत आणि हे संपूर्ण एल्फिन्स्टन ब्रिजचा रस्ता जो आहे तो सध्या आता वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। आणि थोड्याच वेळापूर्वी या संपूर्ण एल्फिन्स्टन ब्रिजच्या पाडकामाच्या संदर्भातला नारळ जो आहे तो या ठिकाणी लोकप्रतिनिधी असलेले कालिदास कोळंबकर असतील, प्रसाद लाड आणि आमदार महेश सावंत यांच्याकडनं या ठिकाणी फोडण्यात आलेलं असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। या संपूर्ण एल्फिन्स्टन ब्रिजच्या संपूर्ण तोडकामाला या ठिकाणच्या स्थानिक नागरिकांचा प्रचंड विरोध होता। या ठिकाणी जवळपास 20हून अधिक इमारती जी आहेत ती या एल्फिन्स्टन ब्रिजच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये आहेत। या सगळ्या इमारतींचा विकास जो आहे तो क्लस्टरद्वारे करण्यात यावा अशी मागणी जी आहे ती इथच्या स्थानिक नागरिकांनी केलेली होती। परंतु असा ठोस निर्णय जो आहे तो MMRDA कडनं करण्यात आलेला नव्हता। त्यामुळे या सगळ्या नागरिकांनी जे आहेत त्या आंदोलनाचा पवित्रा जो आहे तो गेल्या अनेक महिन्यांपासून या ठिकाणी घेतलेला असल्याचं पाहायला मिळतोय। परंतु हा सगळा तोडगा जो आहे तो इथचे स्थानिक आमदार असलेले कालिदास कोळंबकर यांनी आता मिटवलेला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। नक्कीच अक्षय, नक्कीच अपडेट्स घेत राहणार आहोतच। तर आपले प्रतिनिधी वैभव घाग आहेत आपल्यासोबत जोडले गेलेले। वैभव, दृश्य एकीकडे आपण पाहतोय, जेसीबी दाखल झालेत, पाडकामाला सुरुवात झालेली आहे। तोडगा नेमका या सगळ्या संदर्भातला कसा निघाला, कारण स्थानिकांचा विरोध होता? श्रुती, अगदी बरोबर आहे। आपण त्याच ब्रिजवर आहे ज्या ब्रिजवरती आता कारवाई करायला सुरुवात झालेली आहे। 2 JCB इथे कारवाई सुरुवात झाली, मात्र इथे स्थानिकांचा विरोध होता। आता मात्र कुठेही स्थानिक इथे पाहायला मिळत नाहीत। मात्र जे अधिकारी जे आहेत महानगर ह्याचे MMRDAचे ते अधिकारी असतील किंवा पोलीस प्रशासन मोठ्या प्रमाणात इथे सज्ज झालेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात इथे कारवाईला सुरुवात झालेली आहे। दोन्ही बाजूला जर पाहायला गेलं तर पोलिसांनी बॅरिकेड लावून गाड्यांना इथे बंदी करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर इथे JCB मात्र आता इथे कारवाई करताना चित्र पाहायला मिळत आहे। या अगोदर जे स्थानिकांनी जो विरोध केला होता त्या इथले जे स्थानिक आमदार आहेत कालिदास कोळंबकर यांना सुद्धा काही इथले रहिवासी भेटले होते आणि त्यांनी सांगितलं होतं की आमच्या राहण्याचा जो हे आहे आम्हाला इथं स्थलांतरित पहिलं करा, त्यानंतर तुम्ही हा ब्रिज तोडा। मात्र MMRDAचे जे अधिकारी आहेत त्यांनी मात्र आज रात्री 12ची जो टायमिंग दिला होता की 12ला आम्ही हा ब्रिज पाडणार आहोत, मात्र 12च्या अगोदरच आता जवळजवळ 10-10:15 ही कारवाई करायला सुरुवात झालेली आहे। पोलीस प्रशासन इथं मोठ्या प्रमाणात सज्ज झालेलं आहे। श्रुती, नक्कीच हे दृश्य आपण पाहतोय, एल्फिन्स्टन पुलाच्या पाडकामाला आता सुरुवात झालेली आहे। 2 JCB सध्या त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत। नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। तुर्तास ही दृश्य रात्री 12ची वेळ देण्यात आलेली होती, मात्र त्याआधीच या ठिकाणी पाडकामाला सुरुवात झालेली आहे। या संपूर्ण परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे त्या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। ही दृश्य आपण टीव्ही स्क्रीनवर डावीकडची पाहतोय। पोलीस बंदोबस्त मोठा परिसरात ठेवण्यात आलाय।